आणि आपले युवकचे प्रांताध्यक्ष श्री भूमेजी पाटील, त्याचबरोबर प्रदेशचे उपाध्यक्ष श्री संजय शेटे, ताजुद्दीन तांबोळे, किरण भाऊ काळे, किरणजी देशमुख, वर्षाताई श्यामपुळे, सचिन भाऊ देशमुख, संतोष पवार, सुप्रियाताई दीपक, त्याचबरोबर कजाला खान, पंकज बोराडे, भाऊसाहेब भवर, संजय हाके पाटील, जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तरुण सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मला सुरुवातीलाच उमेशजी पाटील प्रांताध्यक्ष यांना मनापासून धन्यवाद द्यायचे, त्यांचे आभार मानायचे. निमंत्रणाची तर आवश्यकताच नाही, पण या निमित्तानं राज्यामध्ये आपली युवकांची संघटना नक्की काय काम करते आणि युवक हे किती मोठ्या प्रमाणामध्ये इतर राज्याच्या ठिकाणी, राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी जमू शकतात. आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्या विचाराशी सुसंगत अशा पद्धतीनं जे काम करतात ते थोडंसं ऐकायला आणि पाहायला मिळवून देण्याची संधी त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली, म्हणून सुरुवातीला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार देखील मानतो. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी राज्यामध्ये जो काही दुष्काळ आहे, नैसर्गिक दुष्काळ आहे, त्याच्या संदर्भामध्ये युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण काय काम करतात त्याची माहिती आणि त्याचा आढावा आपण सगळे सांगतात. मी आताच उमेशजीला विचारलं की तुम्ही किती ठिकाणी फिरलात. त्यांनी मला सांगितलं की 13 जिल्ह्यामध्ये आणि 78 तालुक्यामध्ये मी स्वतःहून गेलो आणि आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आपण हे काम करता त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देईन, तुमचे आभार मानेन. परंतु त्याबाबत मी फार जास्त भाष्य न करता माझा आवडीचा जो विषय आहे, ती संघटनात्मक बांधणी हा माझा आवडीचा विषय आहे. त्याच्यावर थोडंसं मी माझ्या आयुष्यातले काही अनुभव मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि त्याबरोबर आपल्याकडून देखील काही अपेक्षा व्यक्त करणार आहे. आज ठराविक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. तुम्ही सगळे आणि आम्ही देखील पक्षाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं सगळे काम करतो. आज आपण बघितलं तर केंद्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 8 मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत. देशाच्या पंतप्रधानानंतर संसदीय कार्यप्रणालीवरचा 50 वर्षांचा अनुभव लक्षात घेता दुसरा पार्लमेंटमध्ये खऱ्या अर्थानं अधिकाराचं आणि मानाचं स्थान हे आदरणीय पवार साहेबांना मिळालं होतं, परंतु ते कोणाला मिळावं याकरता देखील स्पर्धा झालेली आपण पाहिली. 8 मंत्री आज केंद्रामध्ये विकासावर गेल्यामुळे 7 राहिले असतील. आजचा महाराष्ट्रामधला पडलेला दुष्काळ असेल, 21 जूनला मंत्रालयाला 21 मेला मंत्रालयाला लागलेली मंत्रालयाला लागलेली आग असेल. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकारचं संकट येतं त्या वेळेला अधिकाराकरता, मोठेपणा करता आणि वरच्या स्थानाकरता सगळेच संघर्ष करताना दिसतात. पण आज आपण जर बघितलं तर तुम्ही जसे फिरतात, माननीय अजितदादा साहेब फिरतायत, प्रांताध्यक्ष पिचड साहेब जसे फिरतायत, तशा पद्धतीनं केंद्रामध्ये महाराष्ट्रातले अनेक मंत्री असून देखील आज गेल्या अनेक वर्षांमधलं अत्यंत प्रचंड अशा प्रकारचा उन्हाळा, उष्मा आणि टेम्परेचर महाराष्ट्रामध्ये असताना जर गावागावामध्ये आणि छावणीमध्ये फिरण्याचं काम जर कोण करत असतील तर एकमेव पवार साहेब करतायत. ही आपल्याला पवार साहेब करतायत, अजितदादा करतायत, तुम्ही सगळी मंडळी करतात. आमच्यावर जी पक्ष जबाबदारी देतोय ती आम्ही पार पाडतोय. पण असं असताना सुद्धा आज सगळ्यात जास्त टीका आणि आरोप आपल्या पक्षावर होते.
मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की आम्ही IBN वाले काय दाखवणार आहेत वगैरे, मी त्याच्यावर नाराजी व्यक्त करत नाही, पण रोज जर बातम्या बघितल्या तर मला वाटतं चॅनल सुद्धा आपण तो म्हणजे ते जे काय आहे बातम्यांचे चॅनल ते सुद्धा आपण ऑन करणार. म्हणजे एखाद्या ठिकाणी कुठे हंडावर पाणी सुकलेलं वगैरे असेल किंवा असेल काय असेल ती अडचण आहे, त्याचं सातत्यानं चित्रीकरण करायचं, ते सातत्यानं दाखवायचं. आणि या सगळ्याला दोषी हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धरण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. आपण काम तर करतोय, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला श्रेय तर सोडा, पण केलेल्या कामाबद्दल माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून आपल्या पाठीवर प्रेमानं कोणी थाप मारावी अशी जी अपेक्षा असते ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत नाही, किंवा आपल्या सर्वांना आरोपाला सामोरं जावं लागतंय. राज्यातल्या काही भागामध्ये दुष्काळ आहे, आपण सगळे काम करतात, पण आपल्याला सगळ्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उद्याच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या संख्येनं एक नंबरला आणायचा आहे. आणि म्हणून केवळ दुष्काळी परिस्थितीमध्ये काम करत असताना बाकीचं राज्य सुद्धा आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. आणि दुष्काळाची परिस्थिती किंवा दुष्काळाचं सगळं दृश्य हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दाखवून आपल्या पक्षाच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता आपण म्हणाल की त्याला काही फार मोठं यश येत नाहीये, खरी गोष्ट आहे. होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे चाललाय. आपणच आपलं समाधान करून घेतो की लाभत्या झाडावरच कोणतरी दगड मारणार असं आपण या ठिकाणी सांगतो. आता ही व्याख्या बदलायची गरज आहे. आज महाराष्ट्रामध्ये थोडंसं मी माझ्या कोकणामध्ये जी थोडंसं या विषयामध्ये आक्रमक जी भूमिका घेतली ती थोडीशी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मुळामध्ये मी शिवसेनेतून आलेला कार्यकर्ता आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे की मला माहित नाही. आणि म्हणून आपण समाधान काय करून घेतोय की आपण सरकारमध्ये आहे म्हणून आपल्यावर आरोप होत आहेत. आपल्या झाडावर कोणतरी दगड मारणार अशा पद्धतीने आपण स्वतःचं समाधान करून घेतो. लागत्या झाडावर दगड मारणार, कोण दगड मारतंय? झाडं लावायला बंदी कुणी कोणाला केली आहे? या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समान अधिकार आहेत, समान हक्क आहे. एका बाजूला झाड आम्ही लावायचं, त्या झाडाला खतपाणी आम्ही घालायचं, त्याची मशागत आम्ही करायची, ते वाढवायचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या लोकांनी ते कधीही तशा प्रकारचं झाड लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि त्याच्यावर फळं लागायला लागल्यानंतर मात्र यांनी दगड मारायचा. का आम्ही दगड मारून घ्यायचा आमच्या झाडावर? नेतृत्व केवळ आमच्या पक्षाचीच आहेत का? यांच्या पक्षाचे देखील नेतृत्व आहे. फक्त टीका करण्यापलीकडं, आरोप करण्यापलीकडं आणि वाटेल ते दोष देण्यापलीकडं यांचे नेते काय करतात? कशा करता यांनी दगडी मारायच्या आणि आम्ही हे दगड कशा करता सहन करायचे? आपल्याला एक संस्कृती आहे, संस्कार आहे. पवार साहेबांना फार आक्रमकपणा नाही, असं नाही, आक्रसताळीपणा फार आवडत नाही. शब्दामध्ये कुठेही अशा पद्धतीनं आपल्या हातून आपल्या तोडून असंसदीय किंवा असंस्कृत शब्द जाऊ नये अशा पद्धतीनं पवार साहेबांचा विचार, हा विचार शिरोधार्थ मानून सुद्धा आज आपल्याला या प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. या प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. तुम्ही घराघरातून काम करतात, युवक अध्यक्ष काम करतायत, त्या ठिकाणी दुष्काळी भागातले जिथे जिथे विद्यार्थी राज्यामध्ये विद्यापीठामधून शिकतायत त्याला पक्षाच्या वतीनं प्रत्येकी 2,000 रुपये कोट्यावधी रुपयाची मदत सरकारच्या पक्षाने केली. आज आपला पक्ष तिथल्या छावणीतल्या जनावरांना खाद्य देण्याकरता म्हणून तिथे जवळजवळ 60 ते 70 कोटी रुपयाचं खाद्य आज गुजरात राज्यातून आणतोय आणि तिथे देतोय. चारा छावण्या काढताय, तुम्ही खासगीरित्या लोकांना मदत करताय. हे सगळं करत असताना कोणतरी जातो एखाद्या पक्षाचा नेता, वाढदिवस म्हणजे साधेपणे साजरा आम्ही करणार आणि 4 टँकर त्या दिवशी घेऊन जायचं आणि 4 टँकर वाटल्यानंतर जशी काय संपूर्ण त्या भागाची पाण्याची तहान भागली अशा प्रकारचं चित्र उभं करायचं. पाठीमागे कोणाची मीटिंग चालू आहे? अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र उभं करायचं. दुसरं, एका पक्षाचे नेते हे सकाळ संध्याकाळ काय बोलतात आणि काय नाही. शिवसेनेचे नेते त्याला त्याला भाग नाही, ते बिस्कट म्हणजे पूर्णपणे भागवण्यासारखे झालेले आहेत. पण कधीतरी जायचं आणि जणू काय आम्हीच सगळं इथलं काम करतो अशा प्रकारचं चित्र उभं करायचं. दुसऱ्या पक्षाचे त्या मनसेचे नेते परवा मी बघितले, 15 मिनिटं सुद्धा ते गाडीतून खाली उतरले नाही, म्हणजे डोळ्याचा
म्हणजे संपूर्ण हे तिथलं काम किंवा तिथल्या लोकांना मदत होते किंवा गुरांना चारा मिळतोय, जनावरांना चारा मिळतोय, लोकांना पाणी मिळतंय, म्हणजे 24 तास काम करणाऱ्या पक्षाला सातत्याने टीका करायची. आज राज्य फक्त काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतो? काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. प्रमुख खाती संपूर्णपणे तशी म्हटलं आमच्याकडे आहेत, त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे आहे. सातत्याने हा विषय मांडला जातो की राष्ट्रवादीकडे मलईची खाती, राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती. मग ते आपल्याकडं एखादं पाटबंधाऱ्याचं खातं असेल, वीज खातं असेल, आमचं बांधकाम खातं असेल, नाही तर होम खातं असेल. आज राज्यामधलं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे, आज नगरविकास साहेबचं महत्वाचं खातं आपल्याकडे, आज त्या ठिकाणी भाडासारखं खातं घर बांधणीचं काय आपल्याकडे, आज सहकाराचं खातं काय आपल्याकडे, आज रोजगार हमी योजनेसारखं खातं काय आपल्याकडे, आज पुनर्वसन सारखं महत्वाचं खातं काय आपल्याकडे, कृषी सारखं अत्यंत महत्वाचं खातं काय आपल्याकडे, या जलसंधारणासारखं महत्वाचं खातं काय आपल्याकडे, समाज कल्याणासारखं खातं आपल्याकडे, मागासवर्गीय कल्याणाचं खातं काय आपल्याकडे, महसूल सारखं खातं काय आपल्याकडे. आपण फक्त आपल्या अंगावर टीका घेतो, पण आपण सडेतोडपणे आणि अभ्यास करून आपल्या शब्दाची कुठेही घसरण न होता आपण लोकांच्या समोर जे विषय मांडायला पाहिजे ते मांडत नाही आहोत. आपण सातत्याने उमेदीची बॅकफूटवर जातोय आणि आपण त्यांच्या आरोपांचा फक्त खुलासा करतोय, आपण त्यांच्या आरोपांना उत्तर देतोय, आपण त्यांच्यासमोर प्रश्न टाकून त्याला उत्तर द्यायला आपण लावत नाही आहोत. थोडासा कबड्डीचा खेळ खेळला पाहिजे, तुम्ही क्रिकेटचाच खेळ रोज खेळता, आपल्या मैदानामध्ये त्याला ओढलं पाहिजे, तिथून उचललं पाहिजे. ते कदाचित मला वाटतं तुम्हाला काही समज नाहीये, आपल्याला समजत नाहीये, असं माझं ठाम मत झालेलं आहे. माझं ठाम मत झालेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, नुकताच दादाकडून 2 शब्द चुकीचे गेले, त्या विषयाला आपण टच केला नाही, काय बंदी आहे मला माहित नाही, पण मी माझ्याकडे जी सुरुवात केली ती मी आज मांडणार. दादांच्याकडून 2 शब्द चुकीचे गेले, हो गेले, ते गेले. त्याचं समर्थन आम्ही नाही केलं, तुम्ही नाही केलं, खुद्द दादानी नाही केलं, पवार साहेबांनी नाही केलं. त्यांनी स्वतः हर्ट झालं, त्यांना स्वतः ते फील झालं, त्यांनी स्वतःहून मान्य केलं. त्यांनी मीडियाची माफी मागितली, राज्याची माफी मागितली, विधिमंडळामध्ये वरच्या सभागृहाची खालच्या सभागृहाची माफी मागितली, खालच्या सभागृहाची माफी मागितली. खालच्या सभागृहाची माफी मागून नाना तऱ्हेनं त्यांनी तो पश्चाताप व्यक्त केला. आणि एवढंही करून कुणीही न सांगता, कुठल्याही प्रकारची पब्लिसिटीचा स्टंट न करता त्यांनी कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या समाधीसमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी बसून त्या ठिकाणी आत्मक्लेश केला, आत्मक्लेश केला. त्यांनी स्वतःही त्याचं समर्थन नाही केलं. एका बाजूला आपली ही संस्कृती आहे की कोणाच्या बाबतीत चुकीचा शब्द जाऊ नये, हे जसं मान्य आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्राचं दुसरंही अवधार्य आपण ताट लावून सांगितलं पाहिजे, बॅकफूटवर जाण्याची गरज नाही. एका बाजूला संस्काराचं आणि संस्कृतीचं जतन करणं ही जशी जबाबदारी आहे, तशाच पद्धतीनं एखाद्याला माफी मागितल्यानंतर त्याला महाराष्ट्र माफ करतो, हा महाराष्ट्राचा अवधार्य प्रश्न आहे. कुठे गेली नाण्याची दुसरी बाजू, कुठे गेली ही संस्कृती? एखाद्याला माफ करण्याचा अवधार्य आपल्याकडे नाहीये, ही संस्कृती आपल्याकडे नाहीये. नुसतेच फक्त आणि कोणी सांगायचं संस्कार आणि संस्कृती कुणी सांगायची? त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल औरंगाबादला शिवसेनेच्या लोकांनी काय केलं? शिवसेनेच्या लोकांनी प्रत्यक्षपणे भांड्यातून जे आपण एखाद्याला म्हणतो की तुला मी शिव्या देईन, पण प्रत्यक्षपणे शिवी दिली नाही, तुला मी मारीन पण प्रत्यक्षपणे मारलं नाही, शिवी देईन असं म्हणणं जसं संस्कृतीला या ठिकाणी बाधक आहे, चुकीचं आहे. आणि शिवी देणारा तो गुन्हेगार नाही. मी मारेन म्हटलं तर मी मारणं हे असा शब्द उच्चारणं हे जसं चुकीचं मानलं जातं, तो मारणारा गुन्हेगार नाही. काय केलं औरंगाबादच्या लोकांनी, औरंगाबादच्या शिवसेनेच्या लोकांनी? प्रत्यक्षपणे भांड्यातून ती लघुशंका आणून फोटोवर ओतली, भांड्यावर ओतली. संस्कार ह्यानं शिकवायचे आम्हाला, संस्कृती ह्याने शिकवायची आम्हाला. आमच्या तोंडातून चुकीचा शब्द गेला ती कृती तुम्ही करता, म्हणजे शब्द जाणं गुन्हेगार आणि कृती करणं कोण साव आहे? तुम्ही कोण? दुसऱ्या बाजूला मनसेच्या लोकांनी त्या दादरमध्ये सेना भवनच्या समोर शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना अडवलं, शाळेमधल्या विद्यार्थ्यांना अडवलं, त्याला हाताला धरलं, त्याची पॅन्ट काढली त्या छोट्या मुलाची, त्याला लघवी होत नव्हती, पण त्याला एवढा दम भरला, एवढा दम भरला, त्या मुलानं घाबरून लघवी केली. कुठली संस्कृती, कुठले संस्कार? एका बाजूला जर आमच्या तोंडून चुकीचा शब्द गेला असेल त्याचं प्रायश्चित आम्ही घेतो, त्याच्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, आत्मक्लेश करतो, तरी तुम्ही आम्हाला संस्कृतीने संस्काराचा धडा शिकवण्याची लायकी आहे यांची? कुणी दिला अधिकार ह्याला? अशा पद्धतीने मला असं वाटतं की ह्या विषयावर बॅकफूटला जाण्याच्या ऐवजी यांचं खरं प्रदर्शन घडवलं पाहिजे. सातत्यानं
त्या ठिकाणी शब्द असेल किंवा काम असेल त्याचं समर्थन अत्यंत खंबीरपणे आणि ते खंबीरपणे समर्थन करण्याकरता स्वतःजवळ एक आत्मविश्वास असला पाहिजे. तो आत्मविश्वास फिरवू नका, तो आत्मविश्वास तुमच्याजवळ असला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं समर्थपणे खंबीरपणे केलं पाहिजे. पवार साहेबांच्या उद्धव ठाकरेंनी बोलायचं. उद्धव ठाकरेंची योग्यता का? उद्धव ठाकरेंचं वय काय? त्यांनी सकाळ सकाळ संध्याकाळ पवार साहेबांच्यावर बोलायचं. हे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आवडून सांगत नाही. मी शिवसेनेमध्ये असताना सुद्धा माझ्या स्वतःच्या पात्रतेच्या पलीकडच्या नेत्यावर व्यक्तिगत टीका तर मी कधी केली नाही, पण साता अरे सुद्धा कधी कोणाचा मी उल्लेख केला नाही. जर अजितदादा माननीय बाळासाहेबांबद्दल बोलता म्हणून तुम्हाला झोंबतं, तर तुम्ही पवारसाहेबांबद्दल कसं बोलता? तेही त्यांचे पुतणे आहेत, तेही त्यांच्या कुटुंबातला घटक आहे. सातत्याने जेव्हा तुम्ही त्यांच्या सर्वोच्च स्थानावर आघात करता त्यावेळेला अजितदादांसारखा माणूस पेटून उठतो तेच बरोबर आहे असं मला समजतं. आपण ही सगळे तरुणांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. याचा अर्थ काही तुम्हाला हणामाऱ्या करायला सांगत नाही शिवसेनेसारख्या, नाही तर नवीन काही वाद निर्माण व्हायचा. हा आवाज शिवसेनेने मारामार करायला सांगितला. काही मारामार करायची गरज नाही. ही कामं करत असताना उमेदजी तुमच्याकडे चांगलं वक्तव्य आहे, तुमच्या सगळे तरुण सहकारी आहे. मोठ्या सभांची अपेक्षा करू नका. गावागावात जाल तेव्हा कॉर्नर सभा 50 माणसांच्या, 100 माणसांच्या, 200 माणसांच्या सभा त्या ठिकाणी घ्या आणि या सभेमध्ये यांचं खरं रूप या ठिकाणी दाखवा. मी झाडाला उल्लेख या ठिकाणी केला की तुम्ही काय लागवडी केल्या या महाराष्ट्राच्या विकासाकरता. तुम्ही काय एखादी दादा म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही एखादी शिक्षण संस्था काढली, तुम्ही एखादी सहकारी संस्था काढली, तुम्ही एखादा कारखाना काढला. एखादी शिक्षण संस्था काढल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या पोराला ऍडमिशन मिळालं नाही तर 2 दगड घ्यायचे आणि काचा फोडायच्या. आणि ऍडमिशन मिळालं की ऍडमिशन देणारी म्हणून शिवसेना चांगली आणि ऍडमिशन त्यांनी शाळा काढली म्हणून तुझ्या पोराला ऍडमिशन द्यायला गेला असता. त्यांनी जर शाळा काढलीच नसती तर ऍडमिशन घ्यायला कुठे गेला असतास तू? अशा पद्धतीची मांडणी ही आपण सर्वांनी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आज सगळ्या संस्था आपल्याकडे असताना हा पक्ष घरामध्ये बसून, नेतृत्व यांच्या घरामध्ये बसून बाळासाहेबांचा कालावधी संपला तो संपला. मला आश्चर्य वाटतं या उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये नाही दम, नाही त्यांच्या शब्दामध्ये ताकद. काय बोलतात, काय करतात, नेहमी आपण टाळी देतात, मागायला जातात आपल्याच कोणातरी जवळ आणि टाळी द्यायला गेलं तर काय म्हणतात, नाही टाळी दिली तर आम्ही असेच पुढे जाऊ, येथील त्याला बरोबर घेऊन जाऊ, नाही तर गाडून जाऊ. कोणाला गाडणार तुम्ही? कोणाला गाडणार? राज ठाकरे तुम्हाला टाळी देते, त्याला गाडताय, गाडा. आम्हाला काय संस्कृत आहे, आपल्याला काय संस्कृत? आता रामदास आठवले म्हणतात तुम्ही राज ठाकरेला घेऊ नका, त्याला गाडताय, गाडा. थोडे त्यांचे शब्द पण त्यांच्यावर फिरवून टाकले पाहिजे. रामदास आठवले गाडताय, आपणच उठवायचे, आपण खुलासे करतो, आपण सातत्याने खुलासे करतो. त्याच्याऐवजी आपण त्याच्यावर प्रश्न टाकले पाहिजे, आपण त्याला उत्तर द्यायला लावले पाहिजे, आपण त्याला खुलासे करायला लावले पाहिजे. आपली सगळी पक्षाची ताकद माझं मी बोलतोय, पण आमचं राज्यावर तेच होतंय. सगळ्या खुलासे करण्यातच आमची ताकद झाली. आम्ही कसं चांगलं केलं, आम्ही हे कसं केलं, आम्ही ते. अरे तुम्ही काय केलं ते सातत्याने तो प्रश्न विचारला पाहिजे. मी केलं ते चुकलं ते तुला बोलायला काय अधिकार? तुला ऑडिटर नाहीस? आम्ही केलेल्या चुका तुला काढायला ऑडिटर नेमलेला आहे? तुम्ही कोण आहात? आमच्या ऑडिटचं काम तुम्ही कोण आमच्या चुका काढणारे? आणि आम्ही तुम्हाला ऑडिटर कशाबद्दल नेमायचं? देणं नाही, घेणं नाही, कंदील लावून येणं, उकडतं कशा करता यांना घ्यायचं? काय संबंध आहे याचा? आणि म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी मांडली. ही मांडणी मांडत असताना माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की युवकांची संघटना ढेपाळते की काय असं मला गेले कित्येक वर्ष वाटत होतं, पण युवकांची संघटना उत्तम प्रकारे जोर धरते त्याचं मला सांगा. मग आपण सर्वांनी आपल्या कामाची विभागणी केली पाहिजे. आपलं काय होतंय चुकीचं नाही, पण आपलं काय होत आहे गावच्या रस्त्यापासून तर केंद्रातल्या म्हणजे नॅशनल हायवेच्या रस्त्याचं काम गावचा सरपंच पण सांगतो आणि तिथला खासदार पण सांगतो, आपल्या पक्षाचा वार्डचा अध्यक्ष पण सांगतो, युवकचा पण तेच सांगतो, नगरसेवक पण तोच सांगतो, पंचायत समिती सदस्य तोच सांगतो, जिल्हा परिषद सदस्य तो सांगतो, आमदारचं ते कामच आहे आणि खासदारातून ते काम आहे, सगळं तोच सांगतो. काय चुकतंय काय माझं काय? आणि म्हणून या ठिकाणी तेच सांगतो. आपण आपल्या युवकांचं काम ते समजून घेतलं पाहिजे. आपण आपल्या अंगावर जबाबदारी घेत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की हे नेते कायम, माझा मुद्दा बघाशी तो होता की बंगल्यामध्ये बसलेले असतात. बाळासाहेबांचा कालावधी झाला तो झाला. परवा ते शिवराज चौहान आले आपल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, ते त्याला बंगल्यातच भेटायला गेले. पक्षाचं म्हणून ठीक आहे. काल परवा मी बघितला तो अमेरिकेचा राजदूत त्या उद्धव ठाकरेला भेटायला गेला. म्हणाला काय ते
आता ह्या उद्धव ठाकरे जागतिक अभ्यासाचा काही संबंध आहे काय संबंध आहे बाबा काय याला कळणार याने घर कधी सोडलंय काय अहो ह्यांचं काम साधं संघटना चालवण्याचं पण नाही खरं सांगायला हातामध्ये कॅमेरा घेऊन फोटो काढण्याचं काम यांचं पण ते पण कसं आहे पूर्वी काय होतं फोटोग्राफर फक्त फोटो काढायला त्याच्या स्टुडिओत जावं लागायचं बरोबर आहे की नाही आता स्टुडिओत जावं लागतं जिथं जातात तिथं कॅमेरावर एक मिनिटात फोटो इथेही स्टुडिओत काही जायची गरज नाही आणि म्हणून यांच्याकडे लोक जातात आपल्याला एक गोष्ट तरुणाला तरी सुद्धा त्यांचा पक्ष जिवंत का हा विचार केला पाहिजे तरी देखील तो पक्ष आपल्या बरोबरीनं का तरी देखील काही पक्ष तो काही ठिकाणी सत्तास्थानी का ह्याचाही अभ्यास केला पाहिजे याला दोष देऊन चालणार नाही त्याचं कारण त्यांची संघटनात्मक बांधणी आपल्या पक्षाला तोड नाही पण मी स्पष्टपणे सांगेन की आपल्या पक्षाची संघटनात्मक बांधणी अगदी कमी आहे ज्या बहादर 2-3 उदाहरणं मी देतो ज्या बहादर विधानसभा मतदारसंघातून मी निवडून आलो त्या बहादर विधानसभा मतदारसंघामध्ये मी जेव्हा कामाला गेलो त्यावेळेला तिथं नाही एखादा पंचायत समिती सदस्य नाही एखादा जिल्हा परिषद सदस्य नाही एखादी ग्रामपंचायत प्रत्येक वेळा आपल्या राष्ट्रवादी पावण्याचं उदाहरण ठरलेलं रात्रीपर्यंत सगळं असतं व्यवस्थित हो मग रात्रीत काय बदलतं ते कोणाला माहिती रात्रीत काय बदलणार तुमचा जर त्या बूथवर जर कार्यकर्ताच नाही तुमची तिथं बूथ कमिटीच नाही तुमचे कार्यकर्ते घराघरातून मतदार करून आणण्याकरता कार्यकर्तेच तुमचे नाही दुसऱ्या दिवशी ते शिवसेनेमध्ये दंड वर करतात आणि बूथवर सगळे ग्रुपनी उभे राहतात त्यांना टसल देण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही का तुमची संस्कृती आडवी येते लगेच संस्कृती कसली आडवी येते पळकुटेपणाच खरा असतो तो नाही ते बरोबर नाही त्यांच्या नावाला लागलं बरं नाही आपली ती संस्कृती नाही भांडण करायची संस्कृती नाही हा पळकुटेपणा आहे हा पळकुटेपणा आहे शेवटी आपण युद्धाला उभे राहिलोत ना निवडणूक म्हणजे एक प्रकारचं युद्ध आहे स्पर्धेला उतरलो ना आपण आणि स्पर्धेला उतरलो युद्धाला उतरल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची दया माया क्षमा असता कामा नये ते युद्ध आम्हाला जिंकलंच पाहिजे ही भूमिका त्यांचा कार्यकर्ता पक्षाचा सभासद नोंदणी असेल तर घराघरात फिरतो आपला कार्यकर्ता खिशातलेच पैसे काढतो आणि पावत्या देतो कसं कळणार तुम्हाला तुमचा कार्यकर्ता कोण आहे मी बघितलंय सगळं आजही माझ्यासारखा माणूस पक्षाचा सभासद वाढवण्याकरता या पक्षामध्ये आल्यानंतर एसटी स्टँडवर स्वतः बसतो पंचायत समितीमध्ये मी स्वतः बसतो तहसीलदार कचेरीमध्ये मी स्वतः बसतो काही त्याच्यामध्ये मला बसायची गरज नाही पण पालकमंत्री स्वतः एसटी स्टँडवर पावत्या द्यायला बसलोय ही झुंबड तयार होते कार्यकर्ते तिथे येतात स्वतः कार्यकर्ता 5-10 रुपये द्यायला अवघड नसतो आपण मतदार यादी हातात घेतो 10-10 50-5 रुपयाची पावती फाडायची वरची 5 रुपयाची तो काय तो ऍक्टिव्ह सभासद ही पावती बुक ती पावती बुक संपली त्याला काय अर्थ आहे पक्षाला काय 5-5 रुपयांनी पैसे गोळा करायचे की कार्यकर्ते उभे करायचे तिथं आपण पक्षाचं सभासद नोंदणी करत नाही मतदार नोंदणी आपण करायला उतरत नाही अजिबात जो कार्यकर्ता खरा कोण निवडणूक लागल्यानंतर सगळेच त्याच्यामध्ये येतात हो एकादशी आणि पंढरपूरची काय अनेक जण वारकरी येतात परंतु एकादशी नसताना सुद्धा तो पंढरपूरला जातो तो वारकरी नाही का तर तोच तो वारकरी आहे आणि म्हणून ज्या वेळेला मतदार नोंदणी असते त्यावेळेला घराघरामध्ये जाऊन कार्यकर्ता जो मतदार नोंदणी करतो तोच कार्यकर्ता निवडणूक जिंकणारा खरा कार्यकर्ता असतो का तर निवडणुकीच्या दिवशी कोण मतदार कुठे आहे हे त्याला माहीत असतं आणि त्याला तो घराघरातून बाहेर घेऊन येतो ज्यावेळेला तुम्ही मतदार नोंदणी करायला जाता पक्षाची नोंदणी करायला जाता त्यावेळेला खरोखर ज्याच्याबद्दल पक्षाबद्दल जो प्रेम आहे तो तुमचं स्वागत करतो ज्याला पक्षाबद्दल काय फार प्रेम नाही थोडीशी मनामध्ये कौतुक आहे तो 2-3 शंका काढतो आपली चर्चा होते त्याचं शंका निरसन करता तो आपला कार्यकर्ता होतो आणि आपला खरोखर जो नाही जो कार्यकर्ता तो पटकन दरवाजा लावतो किंवा सरळ सांगतो की मी काय तुझ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी काय तुला पावती फाडणार नाही तिथं आपल्याला जजमेंट येते तिथं आपल्याला जजमेंट येते की या परिसरामध्ये या वार्डामध्ये या गावामध्ये माझ्या खरोखर पक्षाचे कार्यकर्ते किती तयार झाले त्याची जजमेंट आपल्याला येते आणि त्या दिवशी मतदानाच्या दिवशी तो कार्यकर्ता कोणाला घरात आणायचं कोणाला नाही घरात आणायचं ते बरोबर ठरवतो शिवसेनेचे लोक वस्तात आहेत त्यांच्याकडे गाडी घोडं काही नसतं ते तुम्ही आणायला लागतो शिवसैनिक तो पहिल्यांदा तुमच्या गाडीत बसतो तुम्हाला वाटतं शिवसेनेने फुटले बरेचसे फुटले काही फुटलेले नसतात त्यांचं जे ठरलेलं असतं आपण साधन नाही आपल्याला साधन समोर याचा उपयोग करून घ्या आतमध्ये गेल्यानंतर ते त्याचाच निशाणी समोरचं बटन दाबतात त्यांच्याच निशाणी समोरचं बटन दाबतात आजही त्या पक्षाला कुठलाही कार्यकर्ता बाहेर काढला गाडी घोडं लागत नाही गाडी घोडं लागत नाही पैसा लागत नाही आजही नुसता वडापाव मिळाला तरी समाधानी असतो आजही एखादा ट्रक मिळाला तरी सुद्धा कार्यकर्ता तो समाधानी असतो आपल्याकडे
आपल्याकडे एसी गाडी मिळली तर त्याच्यामध्ये 7च्या ऐवजी 8वा बसला आपण नाराज असतो. आज नाराज असतो. आणि त्यातल्या मी रागवू नका माझ्यावर, मी कार्यकर्ताच आहे. मला आजही पोस्टर लावण्यामध्ये, बॅनर लावण्यामध्ये, पावत्या फाडण्यामध्ये मला आनंद वाटतो. त्याचा फायदा मला मिळतो. आजही तुम्ही जर कार्यक्रमाला निघाला तर साधारणपणे तुम्ही पहिल्यांदा मस्तपैकी त्या दिवशी कडक इस्त्रीचे कपडे घालता, चांगली गोष्ट आहे, वाईट काय नाही. 2-2 मोबाईल, आता पण पाठीमागे लोकांची अर्जंट कामं चालू आहेत पाठीमागायची, आणि म्हणून 2-2 मोबाईल आपण बसतो पाठीमागे, 2 बसलं की गेला. कार्यकर्ता बाहेरून काढायचं. शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं तिथला जो बूथ कमिटीचा त्यांचा अध्यक्ष असतो, तो शाखा प्रमुख असतो, तो वार्ड प्रमुख असतो, त्यांचा विभाग प्रमुख असतो, उपविभाग प्रमुख असतो, तो तुम्ही बघा. तो पहिल्यांदा सगळ्या लोकांना सभेकरता घराघरातनं बाहेर काढतो, गाडीमध्ये बसवतो, आणि शेवटच्या नंतर तो शेवटच्या गाडीतून किंवा मोटरसायकलने तो भगवा फेटाळून टाटा 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 जोरात येतो. आपले पहिल्या व्यासपीठावर तो जाऊन बसेल, मी कधी बसू? ही व्यासपीठावर करेल. म्हणजे पवार साहेबांची जागा करून बसावं लागतं बऱ्याच वेळा. इथं 5 नाही 6 लोक आमदार खासदारला सुद्धा व्यासपीठावर बसता नसतो. बघा तुम्ही, आमदार खासदारला सुद्धा जागा नसते. इथं पवार साहेबांना जागा करून द्यावी लागते. उमेश पाटील त्यांची प्रांताची सगळी तरी मागेच, कारण त्याला पवार साहेब त्यांच्याकडे बघतील म्हणून त्याला काळजी, पण दुसरा पुढे येऊन बसलेला असतो. पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून आपल्याला कार्यकर्ता म्हणून ओळख पाहिजे, कार्यकर्ता म्हणून शिस्त असली पाहिजे, आणि कार्यकर्ता म्हणून तुमच्यामध्ये जोश असला पाहिजे. तुमच्यामध्ये जोश नाही, असा सळसळते आपल्याला कार्यकर्ता पाहिजे, सातत्याने चैतन्याने कार्यकर्ता असला पाहिजे. तुम्ही बघा शिवसेनेचा नेता आल्यानंतर बेबीच्या डेटापासून त्या घोषणा येतात. बेबीच्या डेटापासून आपले पवार साहेबांनी तरी टाळी हा पहिल्यांदा वाजवतोय का तू वाजवतोय, मग आपण वाजवायची. घोषणा राहिली बाजूलाच, आणि त्यातून जर उमेश पाटलांनी घोषणा दिली तर उमेश पाटील माझ्याकडे बघतात म्हणून मी जिंदाबाद. तुमचा मित्र म्हणून बोलतोय, रागवू नका. माझी संघटनाचं पाणी मला आवडता विषय आहे म्हणून मी बोलतोय. काय मिळतो हे मला सांगा. वातावरण निर्मिती ज्याला म्हणतात, ती वातावरण निर्मिती झाली पाहिजे. घोषणातून काय मिळतं लक्षात घ्या. आपल्या घरी आपण होमहवन करतो की नाही करतो? होमहवन करतो, भटजी बोलवतो. भटजी त्यावेळेला काय असेल ते काय करतात ते मला माहिती नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी म्हटलेल्या मंत्राच्या ज्या लहरी आहेत त्या लहरी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतात, आणि त्या लहरी ज्या अर्थानं तो मंत्र म्हटलेला आहे त्या मंत्राला आपल्याकडे, त्या मंत्राच्या रूपानं आपल्याकडे आकर्षित करण्याकरता त्या लहरी प्रयत्न करतात. घोषणांचा देखील हाच परिणाम आहे. घोषणांचा देखील हाच परिणाम आहे. तुम्ही जशा पद्धतीने तुमच्या नसानसामध्ये चैतन्य भरेल तसा तुमच्याकडे बघणारा कार्यकर्ता त्याच पद्धतीने पेटून उठेल, आणि त्या लहरीचा परिणाम असा होईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे, आणि म्हणून दुसऱ्या तिसऱ्या कार्यकर्त्या पक्षात जाण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षामध्ये जाऊया अशा प्रकारची अशा पद्धतीचा कार्यकर्ता पाहिजे. आपल्याकडे जो पक्ष चाललाय तो पक्ष सरकारच्या विकासाच्या योजनांच्या धोरणावर, आणि शिवसेनेसारखा जो पक्ष चाललाय तो कार्यकर्त्यांच्या जीवावर चाललाय, नेत्यांच्या जीवावर चाललेला नाही. आपला पक्ष आहे तो नेत्यांच्या जीवावर आहे. आपले नेते पवारसाहेब सकाळी 9ला जी वेळ दिली तर 9ला 5 मिनिटं असताना आपल्या फाईट घ्यायला तुम्ही येतात. 9ला जी काय मांडी मोडतात ते 3 वाजेपर्यंत जेवणाची वेळ झाली तर मग आता एक काम करू, 4 वाजेपर्यंत संपवून मगच जेवायला जाऊ. 4 वाजेपर्यंत एवढा मोठा नेता वयाच्या 72-73व्या वर्षी मांडी सुद्धा मोडत नाही.